टिकेगा। लोकलमधून उतरताना भांडणं, एकाची हत्या, मालाड स्टेशनवरची धक्कादायक घटना, आलोक सिंग असं मृत प्रवाशाचं नाव। एसटीचे चालक वाहक मद्यधुंद अवस्थेत, परिवहन मंत्र्यांच्या परळच्या डेपो पाहणीत भीषण वास्तव, संबंधित चालक वाहकांवर तात्काळ कारवाई करण्याचे सरनाईकांचे आदेश। पाटणामध्येही महाराष्ट्र भवन उभारा, अशोक चौधरींच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांची मागणी, बिहार भवनासाठी जागा पाटण्यातून आणणार का, राऊतांचा सवाल। धाराशिवमध्ये शिवसेना उमेदवारांना भाजपकडून एबी फॉर्मचं वाटप, कार्यकर्ता अविनाश खापेंनी राजन साळवींना विचारला जाब विचारतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा नांदेड दौरा रद्द, तांत्रिक कारणांमुळे दौरा रद्द झाल्याची माहिती, हिंददी चादर कार्यक्रमाला येणार होते शहा। विजय शिवतारेंची पवार काका पुतण्यावर टीका करताना जीभ घसरली, शिवराळ भाषा वापरत टीका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाओस दौऱ्यावरून परतले, 30 लाख कोटींचे ऐतिहासिक सामंजस्य करार। भाजपवाले कधी कुणाशी युती करतील सांगता येत नाही, शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंचं वक्तव्य, रायगडमध्ये चर्चा आमच्याशी आणि युती दुसऱ्यांशी केल्याचा दावा। ठाकरे गटाची नागपूर शहरातील पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी जाहीर, किशोर कुमरिया यांची महानगर प्रमुख म्हणून नियुक्ती, शहरातील विधानसभा क्षेत्रांची जबाबदारी देत 3 शहर प्रमुखांची घोषणा। नांदेडमध्ये भाजप शिवसेना एकत्र, एकनाथ शिंदेंचा अशोक चव्हाणांना फोन, शिवसेनेच्या भाजपला बिनशर्त पाठिंबा। खडसेंनी जिल्ह्यात सर्वांना त्रास दिला, आम्हाला जेलमध्ये टाकलं होतं म्हणून भोगत आहेत, गुलाबराव पाटलांचा एकनाथ खडसेंवर पुन्हा निशाणा। ठाकरे गटाच्या अखिल चित्रेंची निवडणूक प्रक्रियेवर टीका, पक्ष फोडून निवडून आलेले आमदार नगरसेवक दुसऱ्या झेंड्याखाली जातात, मतदारांचा कौल ट्रान्सफर ऑर्डर सारखा बदलत असल्याची पोस्ट। जलील यांच्या वक्तव्याचा नवनीत राणांचा घणाघात, जलील यांच्या 7 पिढ्याही महाराष्ट्र हिरवं करू शकत नाही, जलील यांचं स्वप्न पूर्ण होणार नसल्याचं म्हणत ठणकावलं। संभाजीनगरात 19 गटात भाजप शिवसेना आमने सामने, काही गटात दोन्ही पक्षांनी स्वतंत्र उमेदवारांना बी फॉर्म दिल्यानं परिस्थिती निर्माण, 27 जानेवारीला अंतिम चर्चा होणार। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी, सकाळपासून वाहनांच्या लांब रांगा, सलग सुट्ट्यांमुळे वाहतूक कोंडीत वाढ। हिट अँड रनच्या घटनेनं पुणे हादरलं, मॉर्निंग वॉकला गेलेल्या ज्येष्ठ महिलेचा जागीच मृत्यू, पाषाण रस्त्यावरील एनसीएल इन्स्टिट्यूट समोर घटना। नाशकात विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा लॉंग मार्च आता नाशिकहून मुंबईच्या दिशेनं, किसान सभा आणि जेपी गावितांच्या नेतृत्वात मोर्चा। केदारनाथ धाममध्ये तुफान बर्फवृष्टी, बर्फ साचल्यामुळे मंदिर परिसरातील मार्ग पूर्णपणे बंद। इंडोनेशियामध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन, 8 जणांचा मृत्यू, 80हून अधिक बेपत्ता, पाणी आणि चिखलामुळे मदत कार्यात अडथळे। अफगाणिस्तानात बर्फवृष्टी आणि मुसळधार पावसाचा कहर, 61 जणांचा मृत्यू, पाकिस्तानमध्येही जनजीवन विस्कळीत।